नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अंबिका इथे गेस्ट हाऊसच्या बाहेर येऊन पडलेली असते. अंबिकाला काही कळायला मार्ग नसतो की अरे आपण इथे कसं काय आलो आहोत, काही तिला कळत नसतं. अचानक मंजिरी मार्जरीच्या गुफेच्या आतून बघत असते. अंबिका इथेच का थांबली, ती कवडीत कैद का बरं नाही झाली. मार्जरीला ही शंका असते. अंबिका म्हणते, मी घरातून एवढी ओढली गेली, कोणती अशी अधुनक शक्ती होती की मला ती जोरजोरात इथे घेऊन आली. काही कळायला मार्ग नव्हतं, पण कोणती तरी विचित्र शक्ती मात्र नक्की होतीच. मार्जरी म्हणते, माझी शक्तीचा नाश करण्यासाठी हा शिवनाथ प्रत्येक टायमीला आडवा येतो. शिवनाथ तर माझ्या जाळ्यात आहे, तो कसा काय करेल. पण इथे काय झालं काय नक्की. अंबिकाला मी कवडीमध्ये का बरं कैद करू शकली नाही, अशी मंजिरी विचार करतात. इथे परत दामोदर हा नर्मदापाशी येतो. नर्मदा, तुला माहिती आहे का, मंजिरी घरात नाहीये. नर्मदा म्हणते, ही गोष्ट जुनी झाली आहे आणि जरा नवीन ह्याच्याकडे लक्ष द्या, तुम्ही येणार आहेत ते त्यांचा फोन आला होता. दामोदर म्हणतो, मी तरी एक बिझनेस चालू करणार, त्याच्याबद्दल सगळ्या काही आयडिया सांगायला लागतो. नर्मदा त्या सगळ्या आयडिया ऐकून तिथून पळ काढते. दामोदर आपला एकटाच बडबड 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 करत राहतो. तोपर्यंत ते अनन्या पिटकन अथर्वकडे येते. अरे दादा, आई कधी येणार आहे तुला माहिती आहे का, फोन कर ना तिला, बघ ना कधी येते ती. अथर्व म्हणतो, अगं अनन्या, एवढं कशाला तू टेन्शन घेतेस, येईल ती एवढ्यात, थांब जराशी. असं काही बोलत असताना इथे मंजिरी येते. अथर्व, अनन्या पटकन उठून उभं राहतात. आई कुठे गेली होती, कशी आहेस तू, ठीक तरी आहेस ना, काय झालं, एवढा उशीर कसा काय. मंजिरी येऊन बसते. अरे अथर्व, अनन्या, एवढी काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ना, कोण गरीब मूल, लहान बिचारी अशी मला कोण दिसली की मला खूप दया येते. मी त्यांची लगेच मदत करायला जाते. एक लहान मुलगा मला रस्त्यामध्ये दिसला होता आणि त्याची मी मदत केली थोडीशी, म्हणून मला जरा वेळ झाला, बाकी काही नाही. मीराला माहीत असतं की मंजिरी अथर्वला अनन्याला वेड्यात काढत आहे, कारण की माझ्या बाबांशी आणि मंजिरीचा काही ना काही संबंध आहेच. तोपर्यंत ते अंबिकाही घरी येते. अंबिका मीराला सगळं काही समजवण्याचा प्रयत्न करत असते. मीरा काही समजवत नसते. मीरा म्हणते, ताई तुला मी नको झाले ना म्हणून असे करते ना. अंबिका म्हणते, नाही ग, तुलाच मी नको झाले त्यासाठी तशी वागतेस तू मीरा. मीरा म्हणते, मी बाबांबद्दल सांगत होते त्या टायमीला तू तर निघून गेलीस तिथून. अंबिका म्हणते, नाही ग, मी कशाला निघून जाते. एकाएकी मला तरी कुठली तरी अचानक अशी कुठली तरी शक्ती मला त्या गेस्ट हाऊस फशी नेऊन आदळली. भयानक होती ती. मीरा काही ऐकायला तयार नसते. मंजिरी त्या दोघींच्या पायाखाली कुंडल्या अशा रेखा बनलेल्या असतात ते बघत असते. मंजिरी ते पाहून आतमध्ये निघून जाते. ती तिची पोती, जादुई पोती बाहेर काढते आणि त्याच्यामध्ये पाहते तर काय, त्या पोतीमध्ये असं काही लिहिलेलं असतं की अंबिकाला नव्हतं मारायचं, मीराला मारल्यानंतरनं त्या कवडीमध्ये कैद होणार असते. तेव्हा कुठे चिरतारुण्य हे भेटणार असतं आणि तेव्हा चिरतारुण्य भेटल्यामुळे इथे मंजिरी पुन्हा एकदा ओरडायला लागलेली असते की आपण चुकलोत अंबिकाला मारून, कारण की अंबिकाला तर मारायचंच नव्हतं. ह्याच्यामध्ये पोथीतलं लिहिलेलं आहे की मीराला मारल्यानंतर चिरतारुण्य आहे. इथे मीराच्याही लक्षात आलेलं असतं की कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मला पुन्हा एकदा मंजिरी आणि मला समोरासमोर आणलं आहे. काही ना काही ह्याच्याबद्दलचं कारण आहे असं मला वाटतंय. तोपर्यंत हे सगळे काही सत्य खुललेलं असतं आणि अखेर काय, मंजिरी मार्जरी पुन्हा एकदा मीराला मारण्यासाठी पुन्हा प्लॅन करतात आणि त्या कवडीमध्ये कैद करणार असतात. तेव्हा कुठेही मंजिरी चिरतारुण्य होणार असते. महागौरी उठून उभा राहते, म्हणते, आत्ता तरी कुठे नवीन खेळायला सुरुवात झाली आहे. मंजिरी, तुझा खरा चेहरा समोर यायला जास्त वेळ लागणार नाही, असं काही महागौरी बोलते. आता तुझ्यावरती कोणती संकटे येतात मंजिरी, तू पाहतच राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, सगळ्यांना.